त्याबरोबर गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता गेले 4 दिवस विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतात। झी मीडियाने सुद्धा काल काही कागदपत्र समोर आणली होती। प्रकाश भाई, काल जी आमच्याकडे कागदपत्र आली, सभागृहात तुम्ही आणि मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला होता की या प्रकरणात पुढे काहीच कारवाई झालेली नाहीये, परंतु हे आदेश रद्द करण्याचं, स्थगित करण्याचं, रद्द पण नाही स्थगित करण्याचं पत्र बिल्डरला कशा पद्धतीने गेलं? मग रद्द केलेलं आहे तो पत्र कसा गेला आहे ते आज मला बातमी मिळालेली आहे। मी त्याची चौकशीसाठी दुपारी मी अधिकाऱ्यांना बोलवलेले आहेत आणि शासनाच्या अधिकाऱ्यांनाही बोलवलेले आहेत की अशा पद्धतीचा कुठला पत्र हा SRA कडे गेला आणि SRAने जो पत्र त्याला दिलाय याच्यामध्ये किती सत्यता आहे ते तपासून घेतो। नाही, पण तुमच्या आदेशाशिवाय कसं पत्र बिल्डरला पाठवलं की हा आदेश जो आहे तो स्थगित करण्यात आला? रद्दही शब्द नाही आहे, ते पत्र झी मीडियाकडे उपलब्ध आहे, स्पष्टपणे स्थगित शब्द वापरलेला आहे। आणि बिल्डरला कळवण्याचं कारण काय होतं? कारण पुढे काहीच गेलं नाही असं तुम्ही आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सभागृहात दावा केला होता। आम्ही आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला विषयच खरा आहे, ते कसं गेलं आणि कुठला गेलं ते जरा तपासून घेतो। त्यामुळे मग एक नवीन जो काही प्रश्न निर्माण झालाय त्या प्रश्नाचं निराकरण होईल। हे तुम्हाला बदनाम करण्यासाठी काही षडयंत्र आहे का की बिल्डरला अशा पद्धतीने पत्र पाठवायचं? कारण तुम्हालाही माहित नाही, मुख्यमंत्र्यांनी त्याची कल्पना आणि हिम्मत कशी होते की मुख्यमंत्र्यांनी ज्याला स्टे दिलेला आहे, जो फाईल रद्द केलेली आहे, तुम्ही म्हणताय की आम्ही आदेश पुढे पाठवले नव्हते, तरीही हे पत्र SRA कडनं बिल्डरला जात आहे। म्हणूनच जी तपास करण्याचं मुख्यमंत्री आणि मी स्वतः सभागृहात जी मागणी केलेली आहे त्याबद्दल तपास होऊन सगळं जे क्लिअर असेल ते होईल। मेहता साहेब, आज विरोधकांनी आणखीन एक आरोप तुमच्यावर केला आहे। विरोधी पक्षनेते विखे पाटलांनी म्हणजे तुमच्या थेट कुटुंबावरच कुटुंबाची नावं समोर आणलेली नाही। आमच्या कुटुंबामध्ये गेल्या 7 पिढ्यापासून 2 बायका ठेवायचा रिवाजच नाही। आमच्यामध्ये 1 नंबर 2 नंबर असा बायका नसतात, एकच असतात। आणि बायकोचं नाव बदललं आहे, इतका हीन कक्षेचे आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी करणं हे त्याच्या गरिमेला शोभा देत नाही। विरोधक राजीनाम्याची मागणी वारंवार करतायत, तुमच्यावर दबाव वाढतोय, मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढतोय, काय वाटतं म्हणजे सरकारची प्रतिमा याच्यामुळे मलिन होते असं नाही वाटत? याची चिंता माननीय मुख्यमंत्री आणि माझा पक्ष याची चिंता करणार आणि जे असेल ते निर्णय घेणार। काही जण म्हणतात की दिल्लीतून तुम्हाला वरदहस्त असल्यामुळे तुमच्यावर कारवाई होत नाहीये। इथं या पक्षामध्ये कधीच कुणाला काही वरदहस्त नसतो। पार्टीचा एजेंडा प्रमाणे जे काम करतात त्याला काम करायला मिळतं। त्यामुळे असं सगळे विषय काढणं, पण ही संस्कृती भाजपमध्ये कधीच नव्हती। काँग्रेसमध्ये ही संस्कृती आहे की विरोधी पक्ष नेता विखे पाटलाला ठेवायचा की आपला पृथ्वीराज चव्हाणला करायचं, त्यांच्या दोघांच्या परफॉर्मन्स दाखवायची जी लढाई आता चालू आहे त्याच्यावरून अधिवेशनाच्या नंतर ठरेल की काँग्रेसचा नेता कोण। आमच्यामध्ये असं नसतं पद्धत। धन्यवाद। एकूणच झी मीडियाने काल जी पत्र उघडकीस केली होती, जे पत्र SRAने बिल्डरला पाठवलं होतं, त्या पत्रासंदर्भात प्रकाश मेहता म्हणतात आपल्याला काही कल्पना नाहीये, अधिकाऱ्याने परस्पर पाठवलेलं आहे आणि आता त्याची चौकशी होणार आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य आणखीन वाढलेलं आहे आणि याच्यात दोषी कोण, मंत्री की अधिकारी, या संदर्भात आता चौकशी केली जाणार आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचं गूढ वाढलंय आणि प्रकाश मेहता यांच्या समोरच्या संशयाचं वातावरण आणि त्यांच्यावरचा दबाव आणखीन वाढण्याची चिन्ह आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणचा दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।